पुढची बातमी पाहूयात। आमदार रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसलाय। तुम्ही बेकायदेशीररित्या काम करता, केस मागे घेता की डिसमिस करू, एमसीएच्या सदस्य नोंदणीवर सुप्रीम कोर्टाने तीव्र आक्षेप घेतलाय। पवार कुटुंबातील सदस्यांचाही 400 आजीवन सदस्य बेकायदेशीर काम केल्याचा रोहित पवारांवरती आता ठपका ठेवण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, सिद्धेश अगदी बरोबर आहे। आमदार रोहित पवार जे आहेत त्यांना आज सुप्रीम कोर्टाच्या झालेल्या सुनावणीमध्ये जे आहेत ते अक्षरशः झापण्यात आलेलं आहे। बेकायदेशीर कामं अशा प्रकारची रोहित पवार यांनी केलेली आहे की बीसीसीआयच्या म्हणजे बीसीसीआयचे जे एमसी आहे त्या सदस्य नोंदणीमध्ये रोहित पवार यांनी पवार कुटुंबियातली जवळपास 400 जणांना आजीवन सदस्य नोंदणी म्हणजे मेंबरशिप जी आहे ती आजीवन लाईफ टाईम मेंबरशिप रोहित पवार यांनी दिलेली आहे। आणि हे बीसीसीआयचं आणि एमसीआयचे जी मेंबरशिपची जे नियम आहेत ते नियम मोडून ती आजीवन मेंबरशिप दिलेली आहे। आणि त्याचमुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते याचिका दाखल करण्यात आली होती। आणि या संदर्भात बीसीसीआय प्रकरणी निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीवर जे आहे ते सुप्रीम कोर्टाने परवानगी म्हणजे सुप्रीम कोर्टाची देखील परवानगी लागत असते। मात्र या संदर्भात कोणतेही कायदे न पाळता कोणतेही नियमाचं पालन न करता रोहित पवार यांनी 400 जणांना सदस्य नोंदणी केल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही याचिका दाखल झाली त्यावेळेस रोहित पवार त्यामुळे आता एकंदरीतच या सगळ्या प्रकरणी नेमकं काय होतंय सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।